आई बाबा घरी नव्हते आणि त्या दिवशी आम्ही काहीतरी असं केलं जे आजही आठवलं की चेहऱ्यावर हसू येतं. ही आहे सोलफुल स्टोरीज मराठीवरची बालपणातली एक सुंदर आठवण. एके दिवशी सकाळी आई आणि बाबा काही कारणास्तव लवकर गावी गेले. घरातून निघताना आईने मला, ताईला आणि दादाला सांगितले, तुमचं दुपारचं जेवण करून ठेवलं आहे बरं का. डब्यात चपाती आणि वांग्याची भाजी आहे. तिघांनी मिळून खाऊन घ्या. आम्ही गावी जाऊन रात्रीपर्यंत परत येतो. असं सांगून आई बाबा निघून गेले. आता आम्ही तिघेच घरात होतो. बाबांनी टीव्ही बंद करून ठेवला होता, कारण आमच्या तिघांच्याही परीक्षा अवघ्या 7 ते 8 दिवसांवर येऊन ठेपल्या होत्या. त्यामुळे आम्ही उठून आंघोळ केली आणि नाश्ता केला. आज नाश्ता ताईनंच बनवला होता. तिने उपीट केलं होतं आणि ते खूपच छान झालं होतं. मी आणि दादानं तिचं मनापासून कौतुक केलं. थोड्याच वेळात ताईनं आम्हाला अभ्यासाला बसायला सांगितलं. आम्ही तिघेही अभ्यास करू लागलो. मी माझ्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार कोणता विषय आधी करायचा आणि कोणता नंतर हे ठरवत होतो. ताई समोरच्या बेडवर बसून अभ्यास करत होती, तर दादा भिंतीला टेकून खालीच बसला होता. असे 2 ते 3 तास गेले आणि मग आम्ही दुपारचं जेवण करायचं ठरवलं. आईनं सांगितल्याप्रमाणे ताईनं भाजी गरम केली आणि आम्ही जेवायला बसलो. खरं तर त्या दिवशी मला वांग्याची भाजी अजिबात आवडली नव्हती, त्यामुळे मी फक्त चपाती खात होतो. मला वांगे कधीच आवडत नव्हते, म्हणून मी दूध साखर घेऊन खायला लागलो. ते पाहून ताई म्हणाली, सगळं ताटातलं संपवायचं बरं का, नाहीतर आईला सांगीन. नाइलाजानं मी थोडी भाजी लावून खाल्ली. जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा अभ्यासाला बसलो. संध्याकाळी साधारण 4:30 वाजता अभ्यास करून कंटाळा आला. मी ताईला विचारलं, ताई, आईबाबा कधी येणार? ती म्हणाली, रात्र होईल त्यांना यायला. मी हळूच म्हणालो, मग बाहेरून भेळ आणू का? ते ऐकून दादा हसत म्हणाला, काय रे, जेवण नीट नाही केलंस ना म्हणून भूक लागली वाटतं. मग दादा म्हणाला, माझ्याकडं बाबांनी आधी काही दिवसांपूर्वी दिलेले अंदाजे 15 रुपये आहेत. मी लगेच म्हणालो, माझ्याकडे पण 10 रुपये आहेत. तेवढ्यात ताई हसून म्हणाली, माझ्याकडे 30 रुपये आहेत. मी आनंदानं म्हणालो, मग भेळ आणूया का? लक्ष्मी देवळाजवळ क्रांती भेळवाला आहे, तो खूप छान भेळ बनवतो. दादा लगेच हो म्हणाला. ताई म्हणाली, तुम्हाला घरचं जेवण नीट करायचं नसतं आणि बाहेरच खायला आवडतं. ठीक आहे, पण एक अट आहे, आई बाबांना काही सांगायचं नाही आणि संध्याकाळचं जेवण नीट करायचं. मी आणि दादा लगेच तयार झालो. तेवढ्यात दादानं सुचवलं, भेळ आपण तिथेच गाडीवर जाऊन खायची का? मी लगेच होकार दिला. ताई थोडी हसली आणि शेवटी तीही तयार झाली. मग आम्ही तिघे आवरून निघालो. ताईनं तिची लेडीबर्ड सायकल घेतली आणि मी व दादा डबल सीट बसलो. निघण्याआधी ताई म्हणाली, रस्त्यात सायकल हळू चालवा, उगाच घाई करू नका, असं सांगून आम्ही निघालो. लक्ष्मी देवळाजवळ नसलेल्या क्रांती भेळ गाडीपाशी आम्ही थांबलो. आधी सायकली बाजूला लावल्या आणि मग काकांना 3 भेळींची ऑर्डर दिली. तोपर्यंत माझ्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं होतं. आधी खाल्लेल्या भेळीची चव आठवत होती. काकांनी भेळ दिली आणि आम्ही तिघांनी उत्साहात खायला सुरुवात केली. कांदा, टोमॅटो, हिरवी तांबडी चटणी, शेव आणि कुरकुरीत पापडी. प्रत्येक घासाबरोबर मज्जा वाढत होती. हसत गप्पा मारत आम्ही भेळ संपवली. मग दादा म्हणाला, इथे शेवपुरी पण छान मिळते. मी लगेच म्हणालो, घ्यायची का? ताई हसून म्हणाली, ठीक आहे, पण तिघात एकच. शेवपुरी खाऊन झाल्यावर आम्ही पुन्हा सायकली घेतल्या आणि घरी परतलो. घरी येऊन हातपाय धुतले, देवाला दिवा लावला आणि पुन्हा अभ्यासाला बसलो. थोड्या वेळानं आई बाबा घरी आले. आई म्हणाली, भूक लागली का रे बाळांनो? ती चपाती भाजी करायला लागली तेव्हा आम्ही तिघे म्हणालो, आई, तू दमली आहेस, भात आमटी बनव. आई हसून म्हणाली, आज एवढी काळजी आईची? रात्री जेवताना मला आणि दादाला भूक कमी होती.
ते पाहून बाबांनी विचारलं, खरखरं सांगा, आज बाहेर काही खाल्लंय का? तेव्हा ताईनं सगळं सांगितलं. आई म्हणाली, म्हणूनच जेवण जात नाहीये. मग आईनं समजावलं की आधी सांगितलं असतं तर मी कमी स्वयंपाक केला असता. आता राहू देत जा, हात धुवून झोपायला जा, असे म्हणून आईनं आम्हाला शेवटी झोपायला पाठवलं. झोपताना मी ताईला म्हणालो, बरं झालं तू सगळं सांगितलंस. ताई हसून म्हणाली, आईबाबांनी सकाळीच मला 30 रुपये दिले होते, त्यामुळे त्यांना आधीपासूनच माहीत होतं. मी ताईला मनापासून धन्यवाद दिले, त्या छोट्या पण खूपच चविष्ट भेळ पार्टीसाठी. त्या दिवशी मला उमगलं की बालपणातला खरा आनंद छोट्या छोट्या क्षणात दडलेला असतो. भावंडांसोबत केलेली ही छोटी भेळ पार्टी आजही आठवली की मन हसतं. आईबाबांचा प्रेमळ राग, ताईची काळजी आणि दादाची गंमत सगळं खास होतं. अशाच आठवणी आयुष्यभर सोबत राहतात आणि नकळत चेहऱ्यावर हसू आणतात. जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर ती लाईक करून ठेवा आणि तुमची गोष्ट कमेंटमध्ये आमच्याशी शेअर करा. अशाच खऱ्या अनुभवांच्या गोष्टींसाठी सोलफुल स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसह.